आपण या व्हिडिओमध्ये मनातील चिखल ही कथा ऐकणार आहोत. बघा तुम्हाला यातून काय शिकायला मिळतंय. एके दिवशी एक गरीब व्यक्ती आपल्या दयनीय गरिबीमुळे खूप चिंतित झाला होता. बायको आणि आपली 3 पोरं यांचा सांभाळ करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे पाहून तो हतबल झाला. आपण जीवनात काहीच करू शकलो नाही याची खंत त्याच्या मनाला सतत टोचत होती. आपण काहीच करू शकत नाही आणि आपल्या पोराबाळांना सांभाळू शकत नाही या विचाराने घाबरून तो एके दिवशी घर सोडून निघून गेला. घर सोडून तो जंगलात भटकू लागला. जंगलात भटकत असताना त्याला अचानक समोर बुद्ध दिसले. झाडाखाली बसलेले बुद्ध आपल्या अनुयायांसोबत चर्चा करत होते. ते पाहून आपणही बुद्धांना शरण जावे आणि त्यांचे अनुयायी बनावे असा विचार त्या व्यक्तीच्या मनात आला. तो बुद्धांजवळ गेला आणि म्हणाला, हे बुद्ध, कृपा करून मला तुमचा अनुयायी बनवा. बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिले आणि खूप नम्रपणे त्या व्यक्तीला आपल्या संघामध्ये प्रवेश दिला. बुद्धांनी आपल्याला अनुयायी बनवल्यामुळे तो व्यक्ती कमालीचा खुश झाला. एके दिवशी प्रवचन चालू असताना बुद्धांनी त्या व्यक्तीला जवळच्या नदीमधून पिण्यासाठी पाणी आणायला सांगितले. मातीचे भांडे घेऊन तो व्यक्ती लगेच पाणी आणण्यासाठी नदी किनारी गेला. नदी जवळ पोहोचताच त्याने पाहिले की नदीत काही जंगली प्राणी गोंधळ घालत आहेत. तेव्हा त्या व्यक्तीने त्या जंगली प्राण्यांना हाकलून लावले. त्या व्यक्तीला घाबरून ते जंगली प्राणी तेथून पळून निघाले. तेव्हा त्या व्यक्तीने नदीतील पाणी पाहिले. तेव्हा त्याला नदीतील पाणी अतिशय अस्वच्छ आणि गढूळ दिसले. अस्वच्छ पाणी पिण्यालायक नसल्यामुळे तो व्यक्ती ते मातीचे भांडे रिकामेच घेऊन पुन्हा बुद्धांकडे आला आणि म्हणाला, हे बुद्ध, मला माफ करा. नदीतील पाणी अस्वच्छ होते, त्यामुळे मी तुम्हाला पिण्यासाठी पाणी आणू शकलो नाही. बुद्धांनी हळूच स्मित हास्य दिले आणि ते त्या व्यक्तीला म्हणाले, तू पुन्हा नदीवर जा आणि मला पिण्यासाठी पाणी घेऊन ये. बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे तो व्यक्ती पुन्हा त्या नदीजवळ गेला आणि तेथे जाऊन तो आश्चर्यचकित झाला, कारण यावेळेस नदीतील पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य होते. त्या व्यक्तीने मातीच्या भांड्यात पाणी भरले आणि ते भांडे घेऊन तो पुन्हा बुद्धांकडे आला आणि म्हणाला, हे बुद्ध, पहिल्यांदा जेव्हा मी नदी किनारी गेलो तेव्हा नदीतील पाणी अस्वच्छ होते, पण काही काळानंतर ते पाणी स्वच्छ कसे काय झाले? बुद्धांनी प्रामाणिकपणे त्याला उत्तर दिले, पहिल्यांदा जेव्हा तू गेलास तेव्हा तेथे जंगली प्राण्यांच्या गोंधळामुळे नदीच्या तळातील गाळ व चिखल वर येऊन पाणी अस्वच्छ झाले होते. परंतु प्राणी तेथून निघून जाताच ते पाणी शांत झाले आणि गाळ पुन्हा नदीच्या तळाला जाऊन बसला व पाणी स्वच्छ झाले. कधी कधी आपल्या आयुष्यात सुद्धा असंच होतं. एक मोठं संकट येतं आणि त्या संकटाला पाहून आपण गोंधळून जातो. घाबरून आपण पळ काढतो, कारण त्या क्षणी आपल्या मनातील गाळ वर आलेला असतो आणि त्यामुळे आपलं मन घाबरतं. घाबरलेलं मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आपल्याला असं वाटतं की जणू काही सर्व संपलं आहे आणि त्यामुळे आपण चुकीचा निर्णय घेतो. परंतु ही मनाची अस्थिरता तर काही थोड्या काळासाठी असते. जर आपण आपले मन संकटाच्या काळात स्थिर आणि शांत ठेवले तर वर आलेला गाळ पुन्हा खाली जाऊन बसतो आणि मन स्वच्छ होते. स्वच्छ मन योग्य निर्णय घेऊ शकते. बुद्धांनी बोललेली ही वाक्य ऐकून त्या व्यक्तीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला कळून चुकले की घर, बायको, मुलांना सोडून आपण चुकीचा निर्णय घेतला. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला घाबरून पळून जाणे हा उपाय नसून शांत व स्थिर मनाने संकटावरील उपायांचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे तो व्यक्ती बुद्धांना प्रणाम करून पुन्हा घरी आपल्या बायको मुलांकडे परतला. अशाच प्रकारच्या छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामी समर्थांचे कृपा चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.